गुड इव्हनिंग मित्रांनो. तर मी आता सेटअप दाखवतो आहे डायरेक्ट गुड इव्हनिंग मित्रांनो. तर मी आता नवीन एक ब्लॉग बनवतोय, गावी चाललो आहे. तुम्हाला एक सेटअप दाखवतो हेल्मेटचा. लास्ट गोप्रो लावला इथे हेल्मेटला. तर मी आता डायरेक्ट इकडनं गोप्रोवरती भेटून खाली गेल्यानंतरला रनिंगमध्ये भेटू आपण सोबत. थोडाफार फर्स्ट टाईम आहे माझा हा, आणि तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ. कसा आहे ते मला सांगा कमेंटमध्ये. चला भेटू. तर हॅलो मित्रांनो, आता मी तुम्हाला भेटलो. आता इथे हवेचा आवाज येत असेल तुम्हाला माझा, आणि हवेचा पण आवाज येत असेल. हा JNPT रोडवरनं मी आता गावी चाललो आहे. मला फोन आलाय, बघू दे एकदा कोणाचा आलाय तो उचलतो आणि तुम्हाला भेटतो परत. जरा मित्रांनो माझ्या शब्द तोंडातून कधी जाईल काय माहिती नाही, पण लवकरच मी बंद करेन. जरा सेटअप हा माझा नवीन आहे. तुम्हाला अँगल कसा दिसतोय काय माहिती नाही, कारण मी फर्स्ट टाइम करतोय. मी मोबाईलनेच ब्लॉग करायचो. गाड्यांचे आवाज भरपूर होते इकडे. आपला वैता घालायची गाड्यांचा नुसता आवाज ऐकू नाही. माझा पण तुम्हाला आवाज येत नसेल. मी आता जस्ट मला फोन आलेला, तुम्हाला बोलतो भावाचा फोन आलेला गावातून. ते गेले शेतावर गेले ते पार्टी करायला. मला तिकडेच जाईन. बहुतेक 2 तास 3 तास लागतील मला जायला. मला रस्त्यात भेटतो. आणि आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठी, माझ्यासाठी नवीनच आहे, तुमच्यासाठी पण नवीनच असेल. मी जो करतोय ते कसं वाटतंय ते मला सांगा फक्त. मला आवाज बहुतेक माझा भरपूर कमी येत असेल, हवेचा आवाज जास्त येत असेल, कारण का मी पूर्ण सेटअप लावलेला नाही, माईक वगैरे लावलेलं नाही. जो गोप्रोचा इनबिल्ट माईक आहे त्यावर मी यूज करतोय सध्या. आता ही रनिंग माझी अशीच कंटिन्यू चालत राहील आणि मी माझा सेटअप कसं लावलाय किंवा आता मोबाईल मधून ब्लॉक करा नाही का या टाइम तुम्हाला मी दाखवले. कारण हा अलिबाग पुणे अलिबाग ट्रेन जो आहे त्या रोडला आता मी लागलोय. हा फॉरेस्ट गाव आहे साईडला. आता कमसे कम मला 2 तास तरी लागतील मला जायला. रात्र होईल, काळोख होईल 2 तास. जास्त व्हिडिओ करणार नाही त्या गोप्रोमध्ये, कारण काळोखामध्ये थोडा एक त्याचा कमी होतो. म्हणजे हा 12 आहे, 12चा काय फर्स्ट टाइम यूज करतोय. 12 गोप्रो फर्स्ट टाइमच यूज करतोय. आणि डिझाईन कसं आहे माहिती नाही मला, दाखवायचा प्रयत्न करेन. तुम्ही एकदा बघा आणि हा व्हिडिओ मला सांगा कसा वाटलाय तो. आणि पण तुम्ही व्हिडिओ बघता भरपूर न्यूज येतात मला म्हणजे 1000 पर्यंत किंवा 700-800 पर्यंत जातात. तर तेवढे माझे सबस्क्रायबर नाही, ते तुम्ही वाढवायचा प्रयत्न टाकतच आहे. मला फक्त एकदा क्लिक करायचं म्हणतात सबस्क्राईब तुम्ही करा एकदा आणि सपोर्ट मला करा. लाईक करून शेअर करायला विसरू नका. मला डायरेक्ट हळूहळू आपण डायरेक्ट तुम्हाला आता सिनेमॅटिक किंवा म्युझिक टाकतो आणि थोडाफार काहीतरी थोडंफार नवीन काहीतरी करायला भेटते. आणि आपला रोड
रोडचा विजन वगैरे तुम्हाला कसा दिसतोय हे पण मला कमेंट मध्ये सांगा. राईट लेफ्ट किंवा क्रॉस मध्ये आहे कॅमेरा ते तुम्हाला सांगायला विचार. पुढे आपण हळूहळू भेटू. इकडे फेमस हॉटेल वगैरे आहेत, भरपूर हॉटेल आहेत. त्या फेमस हॉटेल इथे साई तुका म्हणून आहे. तुम्हाला माहिती असेल की इथे धमाल मूवी होते, धमाल किंवा डोलची ते या हॉटेलला शूटिंग झालेली. हा साईडला आहे आणि आमचा फेमस ढाबा म्हणून तोच आहे. आम्ही काय पार्टी वगैरे असेल बड्डे पार्टी खायची तर आम्ही तिथे येतो. थोडा लांब येतो, थोडा भरपूरच लांब येतो गाव गेलं तर, कारण ते जरा टेस्ट पण चांगली असते आणि जरा फेमस पण आहे, त्यामुळे तेच जातो. रोडचं काम चालू आहे सध्या. काय माहिती 2025-24 सांगितलेलं, आता 25 झाला आहे. तर 25 कंप्लीट होऊन पण बहुतेक 25च्या पण 27-28 होतील होते. अर्धा नाही, पाऊ रस्ता जो किलोमीटर माझा अर्धा आला असेल, अर्धा पण नाही, अर्ध्यापेक्षा पण पाऊ झाला बाबा तुमचा, म्हणजे 15% आत्तापर्यंत मी क्रॉस केला. मला एकदम लांब असं ते तो दिसत असेल कर्नाळा किल्ला आहे तो. तिथे मला भाव घेऊन जाणार आहे, बघू आता कधी जाते आम्ही. मला दाखवतो, हवेचा आवाज भरपूर येत असेल तुम्हाला बोलतो. मला एकदा चेक करायला लागेल ना त्याला थोड्या वेळाने या व्हिडिओ कशी झालेली. मित्रांनो आता बहुतेक बॅटरी लो झालं आहे त्या बॅटरी कॅमेऱ्याची. दुसरी बॅटरी लावतो मी, चेंज करतो, तुम्हाला दाखवतो. त्याच्यात एक बघितलं असाल असं मध्ये येतात थोडं या रस्त्याने हॉर्न वगैरे वाजत जावा, कारण का ते कसं आपण त्यांचं हे ॲक्च्युली राहणीमानच आहे इकडचा. हे कर्नाळा स्पोर्ट्स कर्नाळा बेरंग आहे, ते कसं त्यांचं राहणीमान आहे, त्यामुळे माझ्या गाड्या येतच जातात. इकडनं अपोजिट साईडला त्यांना जायचं असतं. आपण तिथे वरती रूप वगैरे लावली नाही, रोप वगैरे पाहिजे होते ॲक्च्युली, एकच लावलं. 4-5 स्टेप पाहिजे होत्या, कारण ते रोड क्रॉस करायला बघतात आणि ॲक्सिडेंट येतो. तर तुम्ही सांभाळून गाडी चालवा आणि हॉर्न वाजवत जा इकडे गेला तर. हॉर्न वाजवला तर ते सतत राहतील आणि निघणार ना पुढे त्याच्या. बघा इकडे एक अजून एक आहे रस्ता, तुम्हाला एक तिकडेच जाते. इथे एक आहे. जस्ट पत्ता पडला आहे, जरा येताना नीट सांभाळून घ्या. तर हॅलो मित्रांनो, आता तुम्हाला ते जस्ट तुम्हाला दाखवली एक व्हिडिओ, म्हणजे जो पडला मित्र म्हणजे ॲक्च्युली तो रनिंगमध्ये होता, कोणतरी कप्तानवेलचा होता. तो पडला तर त्याला बघवलं आहे मला जी मदत हेल्प करण्यासाठी. मी इथे लेफ्ट साईडला राईट साईडला इथे गाव आहे आतमध्ये, तिथे येऊन गेलेलो, त्याला उपचार केला होता. त्याला तर सोडलं, ते 2-3 मित्र आलेत, त्याला घेऊन जातील थोडं. आणि त्या एवढं का मित्रांनो ही ट्रॅफिक एवढी आहे इलेक्शनच्या नंतर हे मुंबईला जाणारी माणसं आणि पाठीमागे जास्त ॲक्सिडेंट झालेले आहे, त्यासाठी योग्य ट्रॅफिक लागलेली आहे. मला दिसत नसेल एवढे, मला दिसतंय का नाही का माहिती नाही.
भरपूर थंडगार हवा लागते, एवढी हवा लागते व्यावसायिक तिकीटवरच आहे, सूत्र घालायला लागलं वाटतं मला. तर हळूहळू पुढे ठिकाणी रॉंग वेने टाकले, एवढी लाईन लागले, कम से कम 2-3 किलोमीटर अशी रांगच आहे. तर येताना हॅलो मित्रांनो, काळोख दिसत असेल तुम्हाला. मी आता मसाळ्याला पोचलो आहे. मसाळ्यावरून आता थोड्या वेळाने 5-10 मिनिटामध्ये मी गावी पोचन. आता तुम्हाला गावी डायरेक्ट भेटतो. चलो बाय. बोल आता, बोल. लाजतंय बघ किती, बोल आता. हॅलो मित्रांनो, मी आता पोचलोय घरी आणि आता झोपायची तयारी चालू आहे. झोपतो इथे. उद्या तुम्हाला उद्या भेटतो एका व्हिडिओमध्ये. फिरतो कुठेतरी जरा, तुम्हाला दाखवतो त्याचा लोकेशन. डायरेक्ट उद्या भेटतो. गुड नाईट.